नमस्कार मंडळी, मी प्रतीक. मी आज आलो आहे गोरखगड किल्ल्यावरती. नेरळमधून मशामार्गे आम्ही देहरी गावातून इथे आलो आणि इथे एक गोरखनाथाचं मंदिर आम्हाला मध्ये लागलं. तिथून उजव्या हाताने आम्ही वरती आलो आणि इथून आपल्याला हा गोरखगड किल्ला दिसतोय. हे बघा, इथून आम्ही 1 तास चालत आलो आणि इथे आपल्याला हा गोरखगड किल्ला दिसतोय. तर इथून असा हा रस्ता आहे. एक अर्ध्या तासामध्ये आम्ही तिथपर्यंत पोहोचू. गोरखगड ठाणे जिल्ह्यामधील मुरबाड तालुक्यात मोडतो. या गडाची साधारण उंची 2130 फूट आहे. आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि इथे आपल्याला एक मंदिर लागतं. समोर इथे आपल्याला पादुका ठेवलेल्या दिसत आहेत आणि तिथे एक पिंड सुद्धा आहे. आता आपण गोरखगडावरील कातळात खोदलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांजवळ आलेलो आहोत. नाथ संप्रदायामधील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण, म्हणूनच या गडाचे नाव गोरखगड असे पडले. गोरखगड आणि मच्छिंद्रगड यांच्या आजूबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे घनदाट भीमाशंकर अभयारण्यामुळे. गोरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे. येथे कोणत्याही प्रकारची लढाई झाल्याचा उल्लेख नाही. या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी करण्यात येत असे. पूर्वी नाणेघाट आणि जुन्नर मार्गाला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी निवाऱ्याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे. इथे आपल्याला पाण्याची टाकी दिसत आहेत. आता आपण पोहोचलोय किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आणि इथे आपल्याला हे किल्ल्याचं प्रवेशद्वार दिसत आहे. आता इथून या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावरती इथे आपल्याला एक कातळाचा परत एक पॅच लागतो आणि तिथे वरती आपल्याला जायचं आहे. इथे आपल्याला समोर एक शिलालेख बघायला मिळतो. ह्या आहेत या किल्ल्यावरील कातळात खोदलेल्या लेण्या. समोर जो आपल्याला दिसतोय तो आहे मच्छिंद्र सुळका. इथून आता आपल्याला एक ही शिडी लागते आणि कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला इथे समोर दिसतात. किल्ल्यावरील कातळात खोदलेल्या पायऱ्या चढता उतरताना अतिशय काळजी घेणं आवश्यक आहे. गिर्यारोहणातील अनुभव असल्याशिवाय सुळका चढण्याचे साहस कुणी करू नये. गोरखगडला येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याण मार्गे मुरबाडला तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे. मुरबाडहून म्हसा मार्गे देहरी गावात यावे. देहरी गावातून समोर 2 सुळके दिसतात. लहान सुळका मच्छिंद्रगडाचा तर मोठा सुळका गोरखगडाचा आहे. गावातील विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूने जंगलात जाणारी पायवाट 1 ते 1.5 तास गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या पायऱ्यांपाशी घेऊन जाते. या वाटेने गड गाठण्यास 2 तास पुरतात. तुम्ही इथे बघू शकता, वरती चढण्यासाठी पायऱ्यांना कशा प्रकारे असं धरायला हँडल बनवलेले आहेत. तर आता आपण पोहोचलेलो आहोत किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी आणि इथे हे गोरक्षनाथांचं मंदिर आहे आणि खूपच सुंदर असा हा परिसर तुम्हाला बघायला मिळेल।
ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.